आणि साहेब मी गजानन कृष्णाजी गोड घासे प्लॉट नंबर 24 N8 विनायक सोसायटी सिडको औरंगाबाद मला अध्यक्ष विनोद पाटील आणि सेक्रेटरी गुगे साहेब हे मानसिक आणि आर्थिक त्रास माझ्या प्लॉटच्या बाबतीत देत आहेत सतत. त्यांनी माझा प्लॉट 24 नंबरच्या कंपाऊंड प्लॉट नंबर 24 राहत्या घराचे कंपाऊंड वाल पाडून आत घुसखोरी केली आणि ते अतिक्रमण माझ्या प्लॉटमध्ये करत आहेत. तरी यांना त्वरित प्रतिबंध करून माझ्या जागेचं व मला संरक्षण देण्यात यावे अशी माझी पोलिसांना सुद्धा काल तक्रार 31लाही दिली आणि 30ला सुद्धा लेखी तक्रार घेऊन पुरावा दिला. माननीय साहेब जाधव साहेब पोलीस निरीक्षक साहेब यांच्यातर्फे. तरी मला त्यांच्याकडून न्याय मिळावा. माझं बांधकाम केलेले कंपाऊंडवर पाडलेली त्याचा मोबदला संबंधिताकडून वसूल करण्यात यावा व माझ्या घराचे संरक्षण करावे व माझे संरक्षण व माझ्या कुटुंबाचे संरक्षण करावे अशी माझी नम्र विनंती आहे. तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला, पोलिसांनी काय कारवाई केली? पोलिसांनी स्वतः तिथे पाहणी, पोलीस स्वतः साबळे साहेब आणि 2 पोलीस आणि एक तनपुरी का काय त्यांना त्यांचं दाखवते नाही तशा पाहणी करून तुम्हाला न्याय मिळवून देऊ अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे मला. अच्छा, यांचं घुसखोरी करण्याचं कारण काय? घुसखोरी करण्याचं कारण त्यांनी मंदिराला जागा मागितली, अधिकृत मंदिराला वाढीव जागा मागितली. त्यांनी माझ्या याची जागा वाढीव ती जागा नाकारल्यामुळे त्यांनी हे प्रकार केलेले. नाही तडजोड करा नाहीतर आमच्यासारखी त्याचे तुम्हाला गंभीर परिणाम बघावे लागतील असे गुगे साहेबांनी प्रत्यक्ष तोंडावर बोलले मला. तडजोड करा अन्यथा तुम्हाला गंभीर परिणाम सोसावे लागतील अशी गुगेंनी धमकी दिली. तुम्ही तुमचं बांधकाम पाडलंय ते कंपाऊंड वॉल, तर हे कोणी पाडलं आणि कशा संदर्भात पाडलंय? कोणी तक्रार वगैरे केली होती का? माझे वॉल कंपाऊंड ॲक्च्युली कोणतेही अतिक्रमण नसताना खोटे नाटे अर्ज सोसायटीने संबंधित मनपाकडे देऊन सहाय्यक आयुक्त प्राजक्ता वंजारी मॅडम सिडको यांच्या मार्फत नाममात्र अर्ज देऊन कोणतेही अतिक्रमण नसताना काहीतरी वाढीव कामाचा दाखवून वाढीव काम कोणतेही असं निशाणी न करता, कुठल्याही भागाची निशाणी न करता वाढीव काम म्हणून तुमचं काढून घ्या, त्यांच्या अर्जानुसार तक्रार आहे म्हणून आम्ही पाळलं असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही पण आता प्राजक्ता वंजारी विषयी सिडको प्रशासनाकडे तक्रार करणार आहे का? हो, केलेली आहे. नाही, आता तुम्ही हा प्लॉट कधी खरेदी केला, त्याचं बांधकाम कधी घेतलं, बांधकाम परवानगी कधी घेतली आणि पोझिशन कधी मिळालं तुम्हाला? आम्ही 1998ला दुसऱ्याकडून घेतलेला प्लॉट 1999ला कंप्लीट करून वॉल कंपाऊंड बांधकाम सर्व करून त्याच वेळेस आम्हाला म्हणजे 98लाच मंजुरात घर बांधकाम याची मंजुरात मिळून गेली होती सिडकोकडून. आपल्या नंतर बांधकाम परवानगी पण मिळाली का? बांधकाम परवानगी मिळाली, सर्व झालं. त्यानुसार बांधकाम आज रोजी 25 वर्ष होत आले. 1999ला बांधकाम पूर्ण झालं होतं. आता पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका अशी आहे की माझ्या घुसखोरी करू नये, माझ्या जागेत अतिक्रमण सोसायटीने करू नये व पाडलेली माझी जी नुकसान भरपाई त्यांनी व मानसिक माझे जे नुकसान, माझ्या घराचे नुकसान केलेले व आर्थिक नुकसान केले ते भरून देण्यात यावे.